21st August 2021. Today is Saturday. I welcome all of you to our online lesson. Friends, our school are closed, but still learning is going on. शाळा बंद आहेत आपल्या, पण आपलं शिक्षण सुरूच आहे. आजच्या या जिल्हास्तरीय ऑनलाईन एज्युकेशनच्या सत्रात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. Myself is Dipta Devidas Chothwe, Barvenagar Municipal School number 6, Ghatkopar, Enbu. So friends, let's start our today's session with a very nice thought. Thought of the day is good, better, best. Never let it rest till your good is better and your better is the best. मोठा वाटतोय हा सुविचार, पण याचा अर्थ फार सुंदर आहे. गुड, बेटर, बेस्ट, नेव्हर लेट इट रेस्ट. आपण सगळे चांगले आहोत, उत्तम आहोत, अतिउत्तम आहोत, तरीही आपल्याला तिथेच थांबायचं नाहीये. आपल्यामध्ये अनेक चांगल्या क्वालिटी आहेत, तर त्या चांगल्या गुणांना आपण आपल्या प्रयत्नांनी अधिक विकसित करायचा आहे. जोपर्यंत आपल्यात जे चांगलं आहे ते उत्तम होत नाही, उत्तम आहे ते सर्वोत्कृष्ट होत नाही, तोपर्यंत नेव्हर लेट इट रेस्ट. आपल्याला आयुष्यभर उत्तमतेचा, उत्कृष्टतेचा ध्यास घ्यायचा आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरूच ठेवायची आहे. अधिक वरच्या दिशेने, अधिक उत्तमाच्या दिशेने आपल्याला आपला जीवन प्रवास सुरूच ठेवायचा आहे. So friends, turn your good qualities into better and then be the best. So with this positive energy, we will start our today's topic, degrees. Degrees of comparison. Now what we will learn from this lesson? Degrees of comparison हा पार्ट आपण शिकणार आहोत आणि यातून आपण जाणून घेणार आहोत की काय आहेत डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. आयडेंटिफाय द पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्रीज. आपल्याला या तिन्ही प्रकारच्या डिग्रीज ओळखता यायला हव्यात. मेक प्रॉपर यूज ऑफ डिग्रीज इन इंग्लिश लँग्वेज. आणि आपल्याला या डिग्रीजचा वापर इंग्रजी बोलताना आणि लिहिताना व्यवस्थित करता यायला हवा. हे आपल्या आजच्या पाठाचं उद्दिष्ट आहे. पहा मित्रांनो, डिग्रीज हा पाठ आपल्याला नवीन नाही. वी ऑल आर फॅमिलियर विथ द डिग्रीज. आवर प्रिव्हियस स्टँडर्ड्स वी लर्न अबाउट दॅट. इयत्ता 8वी मध्ये मात्र हा भाग आपण विस्ताराने पाहणार आहोत. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये 3 प्रकारच्या डिग्रीज येतात: पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. याबद्दल आता आपण पुढच्या स्लाइड्स मधनं विस्ताराने जाणून घेऊ. त्याआधी डिग्रीजचा अभ्यास करताना मित्रांनो, विशेषणांना खूप महत्व असतं. ऍडजेक्टिव्हज आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द स्टडी ऑफ डिग्री. आपण विशेषणांची डिग्री कशी तयार होतोय याबाबत आता विचार करतो आहोत. आणि विशेषण म्हणजे काय हे तर आपल्याला माहित आहे. आपण मागच्याही आपल्या ऑनलाईन लेसन मध्ये ऍडजेक्टिव्हज आणि त्यांचे प्रकार याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स नाउन और प्रोनाउन्स. जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना अधिक विस्ताराने विशेषित करतात, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती देतात, त्यांना आपण विशेषण म्हणतो. दॅट इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. सो फ्रेंड्स, कॅन यू सजेस्ट सम ऍडजेक्टिव्हज फॉर दीज पिक्चर्स?
पहा हा पहिलं चित्र ट्री. तुम्ही काही इंग्रजीमधनं ऍडजेक्टिव्ह सुचवू शकाल का? कसं आहे ते ट्री? डिस्क्राइब द ट्री. येस, व्हेरी गुड. इट्स अ बिग ट्री. गर्ल. या छोट्याशा मुलीसाठी काही विशेषण सांगू शकाल? टीचर क्यूट. व्हेरी गुड. क्यूट गर्ल. आणखी? अ ब्युटिफुल गर्ल. व्हेरी गुड. ब्युटिफुल गर्ल. क्यूट गर्ल. स्मॉल गर्ल. लिटिल गर्ल. ओके. नेक्स्ट. बिग हाऊस. हाऊस. बिग हाऊस. व्हेरी गुड. बिग हाऊस. ब्युटिफुल हाऊस. ब्युटिफुल हाऊस. आणि मँगो साठी सांगा बरं विशेषण. अ मँगो इज येलो. ओके. येलो. Mango is so sweet. स्वीट. मँगो इज स्वीट. ओके. स्वीट, फ्रेश, ज्युसी या पद्धतीची विशेषण आपण मँगो साठी वापरू शकतो. म्हणजे विशेषण कशाला म्हणतात हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण जेव्हा विशेषणांचा उपयोग करतो तेव्हा तो एकाच पद्धतीने करत नाही. त्यामध्ये आपण थोडे बदल करतो. आता आपण पुढे जे चित्र दिलेलं आहे बघा. सफरचंदाचं झाड दिसतंय, नारळाचं झाड दिसतंय, वडाचं झाड दिसतंय. आता ही 3 झाडं आहेत. आपण डिग्रीज शिकतोय. कंपॅरिझन ऑफ डिग्री. याच्यामध्ये कंपेअर असा शब्द येतो, म्हणजे तुलना करतो. आपण विशेषण नेहमी एकाच पद्धतीने वापरत नाही. कधी कधी आपल्याला 2 गोष्टींमध्ये तुलना करायची असते, कधी कधी अनेक गोष्टींमध्ये तुलना करायची आहे. मग एकाच पद्धतीचं वाक्य वापरून कसं चालेल? आपण त्यात काहीतरी बदल करतो. तुम्ही उंच हा शब्द वापरून मला काही तुलनात्मक वाक्य सांगू शकाल का? कॅन यू मेक कंपेअर? बघा हा मी सांगते. वडाचं झाड सफरचंदाच्या झाडापेक्षा उंच आहे. आणखी एखादं वाक्य तुम्ही ऍड करू शकाल? The coconut tree higher than apple tree. ओके. ओके. छान वाक्य बनवलं. नारळाचं झाड हे सफरचंदाच्या झाडापेक्षा उंच आहे. म्हणजे आपल्याला समजतंय. आपण मराठीतही जेव्हा वाक्य बनवतो तेव्हा आपल्या लक्षात येतंय की आपल्याला त्या विशेषणासाठी काहीतरी पूरक शब्द वापरावा लागतो, काहीतरी नव्याने शब्द जोडावा लागतो. तेव्हा आपण ती तुलना करू शकतो. खालच्या चित्रात बघा बरं. चहा उष्ण आहे, पण तिथे जी शेकोटी आहे, अग्नी आहे, तो चहापेक्षाही उष्ण आहे. सूर्य सर्वात अधिक उष्ण आहे. म्हणजे आपण ते विशेषण वापरलं, पण त्याचा जो चढता क्रम आहे तो बोलण्यातून आपल्याला लक्षात येतो. चहा उष्ण, चहापेक्षा अग्नी, अग्नीपेक्षा सूर्य. म्हणजे या पद्धतीने आपण उष्ण हे विशेषण आपल्याला कोणत्या स्तरापर्यंत वापरायचंय, त्याची तीव्रता किती आहे ते दाखवण्यासाठी आपण त्यात सर्वात, पेक्षा असे शब्द ऍड केले. म्हणजे तुलना करताना विशेषणांच्या मदतीला आणखी काही शब्द घ्यावे लागतात. विशेषणांमध्ये कधी कधी बदल होतो. मराठीमध्ये उंच, उष्ण, वेगवान अशी जी सगळी विशेषणं आहेत अनेक, त्यामध्ये बदल होत नाही. पण इंग्रजीमध्ये जेव्हा आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन शिकतो, पहा. आनंदी, अधिक आनंदी, खूप आनंदी. हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. वेगवान, त्यापेक्षा वेगवान आणि सर्वात वेगवान.
हे इंग्रजी शब्द, ही इंग्रजी विशेषणं या स्लाइडवर तुम्ही पाहताय, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हॅपी शब्दामध्ये बदल झालेला आहे, फास्ट शब्दामध्ये बदल झालेला आहे. मग हे बदल कोणत्या नियमाने होतात आणि कसे होतात ते आपण आता समजून घेऊया. बदल होतात म्हणजेच काय होतं, आपण तिथे डिग्री ऑफ कंपॅरिझन वापरतो. So friends, what is the degree of comparison? We use adjectives to compare person or things. आपण वेगवेगळी विशेषणं ही व्यक्तींची किंवा वस्तूंची तुलना करण्यासाठी वापरतो. वर्गातही आपण म्हणतो उंच आहे, अधिक उंच आहे, हुशार, बोलका या पद्धतीने. आणि जेव्हा इंग्रजीमध्ये when we use adjectives to compare, then it changes its form. Adjective स्वतःच्या रूपामध्ये बदल करतं आणि यालाच डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणतात. इट इज कॉल्ड द डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ एन ऍडजेक्टिव्ह. आणि मग हे 3 फॉर्म मध्ये बदल होतात. मग हे 3 फॉर्म कोणते डिग्रीचे? तर पहिला फॉर्म आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा आहे सुपरलेटिव्ह डिग्री. बाळांनो, परत एकदा समजून घ्या. इंग्रजीमध्ये जेव्हा आपण तुलना करण्यासाठी विशेषण वापरतो, when we use adjective to compare the things or person, the adjective changes its form. त्यामध्ये थोडासा बदल होतो आणि हा बदल या 3 प्रकारे दाखवला जातो. त्यालाच आपण डिग्री म्हणतो, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. आता आपण पहिल्या डिग्रीकडे जाऊया, ही आहे पॉझिटिव्ह डिग्री. आधी मी वाक्य वाचते हा. मानसी इज अ स्मॉल गर्ल, अतुल इज टॉल, टी इज हॉट, जय इज ॲज क्लेवर ॲज यश. यातली विशेषणं तर तुम्हाला ओळखता येतातच. स्मॉल, टॉल, हॉट, क्लेवर, दिस ऑल आर ॲडजेक्टिव्ह. मग यात काही बदल झालेला दिसतोय का? तर नाही. म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्री समजून घेताना आपल्याला असं म्हणावं लागेल, द पॉझिटिव्ह डिग्री इज द नॉर्मल फॉर्म ऑफ एन ऍडजेक्टिव्ह. जसं आहे तेच ऍडजेक्टिव्ह, तसंच ऍडजेक्टिव्ह आपण त्या सेंटेन्सेस मध्ये वापरतो. इट इज मोस्टली युज्ड विथ वन पर्सन ऑर थिंग. इथे तुलना केलेली नसते. आपल्याला बऱ्याचदा एकाच वस्तूबद्दल किंवा एकाच व्यक्तीबद्दल बोलायचं असतं. मानसी इज अ स्मॉल गर्ल, ओनली वन पर्सन इज हिअर. अतुल इज टॉल, अतुल इज हिअर. टी इज हॉट, टी. या एकाच गोष्टीबद्दल आपण वर्णन केलेलं आहे. पण कधी कधी काय होतं, it is also, positive degree is also used in case where there are no difference between two person or things. म्हणजे जेव्हा मला असं म्हणायचं असेल की जय हा यश इतकाच हुशार आहे, यश पेक्षा नाही, हा यश इतका हुशार आहे, म्हणजे दोघांमध्ये काही भेद नाही, दोन्ही सेमच आहे, त्यांच्यात इक्वल क्वालिटी आहे, बोथ आर सेम. तेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्रीचा उपयोग करतो. अगदी सोपी खूण लक्षात घ्या पॉझिटिव्ह डिग्रीची. यामध्ये आपण जी सारी ऍडजेक्टिव्ह आपल्याला माहिती आहेत, मगाशी तुम्ही खूप छान छान ऍडजेक्टिव्ह सांगितली, बिग, क्यूट, ब्युटिफुल, स्मॉल, हॉट, शॉर्ट, लॉंग, अनेक विशेषणं आपण वापरतो. तर ते त्यांच्या नॉर्मल फॉर्म मध्येच असतात. जो त्यांचं जे मूळ रूप आहे त्याच रूपात ती ऍडजेक्टिव्ह वापरली जातात, त्यात बदल होत नाही. सो दिस इज पॉझिटिव्ह डिग्री. एका व्यक्ती किंवा वस्तूसाठी वापरलं जातं आणि कधी कधी 2 वस्तू किंवा व्यक्ती यांच्यामध्ये साम्य आहे, फरक नाही, हे दाखवण्यासाठी पॉझिटिव्ह डिग्रीचा उपयोग केला जातो. आता आणखी काही सेंटेन्सेस पाहूया पॉझिटिव्ह डिग्रीचे. सोनाली इज अ ब्युटिफुल गर्ल. ब्युटिफुल इज ऍडजेक्टिव्ह.
The train runs fast. My mother is happy. Nitin is as smart as Varun. Water is as cold as rice. See friends, in all this sentence, adjective never changes its form. Beautiful, fast, happy, smart and cold. ही सर्व ऍडजेक्टिव्ह त्यांच्या मूळ रूपातच इथे आलेली आहे. Fourth sentence, listen again. Nitin is as smart as Varun. नितीन हा वरुण इतकाच स्मार्ट आहे. पाणी बर्फासारखे थंड आहे. बर्फापेक्षा नाही. म्हणजे इथे दोन गोष्टींमध्ये भेद नाही. There is no difference in two things. म्हणून जेव्हा as मध्ये विशेषण आणि पुन्हा as अशा प्रकारे वाक्य रचना केलेली असते ती पॉझिटिव्ह डिग्रीची वाक्य असतात. आता आणखी थोडं पुढे जाऊया. कंपॅरेटिव्ह डिग्री आपल्याला त्या बोलण्यातच लक्षात येतं. जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह असा शब्द वापरतो तेव्हा लक्षात येतं की इथे आपल्याला आता कंपॅरिझन करायचं आहे, तुलना करायची आहे. पण ही कशा प्रकारची तुलना असते बरं कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये? वी यूज comparative degree of adjective when we compare two persons or things. जेव्हा आपण दोन गोष्टी किंवा दोन व्यक्तींची तुलना करतो तेव्हा आपण comparative degree वापरत असतो. The comparative degree shows which has greater quality. आहे त्यापेक्षा अधिक जास्त क्वालिटी जेव्हा आपल्याला दाखवायची असते तेव्हा आपण ही डिग्री वापरतो. आणखी काय बरं खूण आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी? व्हाईल कंपॅरिंग जेव्हा आपण तुलना करतो दोन व्यक्तींमध्ये वस्तूंमध्ये तेव्हा आपण दॅन हा शब्द कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतोच. आणि एक बदल होतो तो म्हणजे विशेषण. ऍडजेक्टिव्ह प्लस ER. ER is added to the adjective. पहा थोडक्यात पुन्हा एकदा कंपॅरेटिव्ह डिग्री दोन गोष्टींची तुलना करते त्यामध्ये देन शब्द येतो आणि जे विशेषण आहे त्याला ER असा प्रत्यय लागतो. Let's see the examples. Lion is stronger than giraffe. सिंह हा जिराफापेक्षा अधिक बलवान आहे. आईस्क्रीम इज कोल्डर दॅन ज्यूस. डायमंड इज ब्राइटर दॅन प्रिझम. म्हणजे जी मागची गोष्ट आहे लायन आईस्क्रीम ते आणखी थोडेसे जास्त त्यांच्या क्वालिटीमध्ये आहेत. या प्रकारचा अर्थ कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या या वाक्यांमधून स्पष्ट होतो. आईस्क्रीम इज कोल्डर दॅन ज्यूस. ज्यूस पेक्षा आईस्क्रीम अधिक थंड आहे. Which two things we are comparing here? Ice cream and juice. And while comparing, we are using then and adjective plus ER. समजून घेण्यासाठी आणखी काही वाक्य पाहूया. Rabbit is smaller than kangaroo. मागच्या वर्षीचा धडा आठवतोय का? लिटिल गर्ल्स आर वाइजर दॅन ओल्ड पीपल. हा खूप सुंदर धडा होता आपल्याला की लहान मुलं ही मोठ्या माणसांपेक्षा अधिक शहाणी असतात. मग कोणाची तुलना आहे? लहान मुलींची आणि वृद्ध माणसांची. मग याच्यामध्ये त्या धडाच्या अनुषंगाने मुली अधिक शहाणपणाने वागतात, आपल्यातली भांडणं विसरून खेळायला लागतात म्हणून त्यांना अधिक शहाण्या असं म्हटलं. Little girls are wiser than old people. My house is bigger than yours. The Pacific Ocean is deeper than the Arctic Ocean. Addition is easier than division. तर दोन गोष्टींची तुलना करताना आपण कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतो.
आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये देन हा शब्द येतोच. मराठीत पण बघा, वडाचं झाड सफरचंदाच्या झाडापेक्षा उंच आहे. मग पेक्षा हा मराठीतला अर्थ जो आपण व्यक्त करतो तोच इथे देन या शब्दातून व्यक्त होतो. आता कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आणखी एका प्रकारे वाक्य बनतात, ते म्हणजे मोर वाक्य. रोज इज मोर ब्युटिफुल दॅन लोटस. असे काही शब्द, असे काही ऍडजेक्टिव्ह, विशेषण आहेत ज्याला ER किंवा EST प्रत्यय लागत नाही, तर त्याला कंपॅरेटिव्ह डिग्री होताना मोर हा शब्द आपल्याला ऍड करावा लागतो. इथे सुद्धा दोन गोष्टींमध्येच कंपॅरिझन आहे, पण ते दाखवताना आपण ब्युटिफुलच्या पुढे ER किंवा ऍडव्हेंचरसच्या पुढे ER असं लावलेलं नाही, तर हे मोठे म्हणजे मोर 2 किंवा 3 सिलेबल पेक्षा जास्त सिलेबल असलेले शब्द असतात, त्यामुळे आपण इथे मोर या अधिकच्या शब्दाचा उपयोग करतो. थोडी अधिक अशी क्वालिटी दाखवण्यासाठी मोर. रोज इज मोर ब्युटिफुल दॅन लोटस. म्हणजे गुलाब हे कमळापेक्षा अधिक सुंदर आहे. वॉटर स्पोर्ट्स आर मोर ऍडव्हेंचरस दॅन अदर स्पोर्ट्स. Today, technology is more advanced than olden days. मोर नंतर आहे बघा प्रत्येक वाक्यामध्ये त्या वाक्यानुसारचं विशेषण ऍडजेक्टिव्ह आणि त्यानंतर दॅट. गोल्ड इज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन सिल्वर. सोनं हे चांदीपेक्षा महाग आहे. मग ब्युटिफुल, ऍडव्हेंचरस, ऍडव्हान्स, एक्सपेन्सिव्ह असे अनेक शब्द आहेत जे पुढच्या स्लाइड मध्ये आपण आणखी विस्ताराने समजून घ्यायचे. तर अशा शब्दांसाठी आपण ER हा प्रत्यय न लावता मोर हा शब्द वापरला जातो आणि कंपॅरेटिव्ह डिग्री तयार होते. 2 डिग्रीज आपण पाहिल्या. पॉझिटिव्ह, जिथे विशेषणांमध्ये काही बदल होत नाही. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये विशेषणामध्ये ऍडजेक्टिव्हला ER हा प्रत्यय लावावा लागतो, देन वापरावा लागतं किंवा मोर हा शब्द तिथे ऍड होतो. तर पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह. आता पुढे जाऊया. त्याआधी बघा हा थोडासा बदल समजून घ्या. पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य कसं तयार होतं आणि कंपॅरेटिव्हचं कसं होतं. निखिल इज टॉल, नो चेंज इन ऍडजेक्टिव्ह. इथे दोघांची तुलना झाली. टॉल, अतुल इज टॉलर दॅन निखिल. बॉक्स इज हेवी, हा बॉक्स जड आहे, पण हे पोतं त्यापेक्षाही जड आहे, हेवियर दॅन बॉक्स. तुलना करताना ER आणि दॅन हे दुसऱ्या गटामध्ये जे शब्द ऍड झालेले आहेत त्याकडे बारकाईने पहा. ओके, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री. आता पुढे जाऊया. नाव सुपरलेटिव्ह डिग्री. फ्रेंड्स, व्हॉट इज सुपरलेटिव्ह डिग्री? We use superlative degree of an adjective when we compare more than two persons or things. In comparison, आपण पाहिलं, we are comparing two things, two people, two person, two things, two animals, two objects. तिथे दोनची तुलना होते, पण इथे दोनापेक्षा अधिक गोष्टींचा समावेश होतो आणि त्याच्यात जे जास्त वरच्या क्वालिटीचा आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपण वी ऍड द बिफोर सुपरलेटिव्ह डिग्री. मगाशी मी सांगितलं की कंपॅरिझन करताना आपल्याला देन हा शब्द घालावाच लागतो, कारण त्याशिवाय कंपॅरिझन होणार नाही. आपल्याला पेक्षा असा अर्थ व्यक्त करायला पाहिजे तुलना करताना. इथे सुपरलेटिव्ह डिग्रीची खूण अशी आहे की सुपरलेटिव्ह डिग्रीच्या मागे द हे आर्टिकल असतच असतं.
आणखी एक सोपी खूण सुपरलेटिव्ह डिग्री ओळखण्याची म्हणजे EST इज ऍडेड टू द ऍडजेक्टिव्ह. आपल्याला ऍडजेक्टिव्हला EST असा प्रत्यय जोडावा लागतो. Superlative degree compares more than two things to show which has the greatest degree of quality. सगळ्यात जास्त, सर्वात उंच, सर्वात वेगवान, सर्वात सुंदर असं अनेक गोष्टींमध्ये एक आपल्याला व्यक्त करायचं असतं, तेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य तयार करतो. बघा आता, Cheetah is the fastest among all animals. Mount Everest is the tallest mountain in India. Nile is the largest river in the world. म्हणजे अनेक नद्या आहेत जगामध्ये, त्यातली सगळ्यात मोठी नदी आहे नाईल. म्हणजे अनेकांमधून एकाची क्वालिटी आपण जेव्हा सांगतो तेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा उपयोग करतो. पुढच्या वाक्यांमधून अजून तुम्हाला हे क्लिअर होईल. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स. आपल्याला 8वीला कविता आहे, अँड्रेकल्सचा धडा झाल्यानंतर पुढची कविता आहे आपली ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स. म्हणजे या जगात अनेक आपल्या आजूबाजूला वस्तू आहेत, पण त्यातलं सर्वात दयाळू आहे झाड, कारण ते संपूर्ण जीवन मानव जातीवर परोपकार करतं, म्हणून त्यांना काइंडेस्ट, सर्वात दयाळू. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स. साक्षी इज द क्लेवरेस्ट गर्ल इन माय क्लास. भारत रत्न इज द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया. आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न हा आहे. सन इज द ब्राइटेस्ट स्टार. बघा, सर्व वाक्यांमध्ये विशेषणांच्या आधी बिफोर ऍडजेक्टिव्ह वी यूज द काइंडेस्ट, द क्लेवरेस्ट, द हायेस्ट, द ब्राइटेस्ट. सो दिस इज सुपरलेटिव्ह डिग्री. मगाशी आपण कंपॅरिझन करताना दोन गोष्टींमध्ये मोर वापरलं. मग आता इथे आपण अनेक गोष्टींमध्ये एकामध्ये ज्या बेस्ट क्वालिटी आहेत त्या सांगणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला मोस्ट हा शब्द वापरला जातो. मोर या शब्दातून कंपॅरेटिव्ह डिग्री समजते आणि मोस्ट मधून आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री समजते. संस्कृत इज द मोस्ट एन्शियंट लँग्वेज इन इंडिया. भारतातील सर्वात प्राचीन भाषा, सर्वात प्राचीन संस्कृत आहे. काश्मीर इज द मोस्ट ब्युटिफुल प्लेस इन आवर कंट्री. राम इज द मोस्ट फेथफुल अमंग ऑल माय फ्रेंड्स. या पद्धतीने सुपरलेटिव्ह डिग्री मधला विशेषणांचा जो चढत्या क्रमाचा अर्थ आहे तो सांगण्यासाठी आपण मोस्ट हा शब्द वापरतो. एन्शियंट, ब्युटिफुल, फेथफुल असे काही शब्द आहेत ज्याला EST प्रत्यय लागत नाही, त्याला आपण मोस्ट हा शब्द विशेषणांच्या मागे ठेवून आपण ती डिग्री स्पष्ट करतो. ही झाली सुपरलेटिव्ह डिग्री. आता पहा बरं, तिन्ही प्रकारच्या डिग्रीचं इथे वाक्य आहे. या वाक्य रचनेमध्ये तुम्हाला कशा प्रकारे आपण चढत्या क्रमाने डिग्री वापरतो ते लक्षात येईल. Mercury is a big planet. Earth is bigger planet than Mercury. In comparative degree, bigger and then. Jupiter is the biggest planet in solar system. The biggest. Superlative degree. Calculator is useful. उपयोगी आहे आपल्याला calculator. कॅल्क्युलेटर पेक्षा मोर युजफुल दॅन. आता इथे दोन गोष्टींची तुलना झालेली आहे, कॅल्क्युलेटर आणि मोबाईल. वी आर कंपेअरिंग दीज टू थिंग्स. सो मोबाईल इज मोर युजफुल दॅन कॅल्क्युलेटर.
अँड लॅपटॉप इज द मोस्ट युजफुल अमंग देम. आणि या तिन्ही गोष्टींमध्ये दोनापेक्षा अधिक म्हणजे या तिन्ही गोष्टींमध्ये जर आपण तुलना केली तर द मोस्ट युजफुल इज लॅपटॉप. मग हे झालं सुपरलेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य. अशा प्रकारे जेव्हा आपण डिग्री वाक्यांमध्ये वापरतो तेव्हा त्या विशेषणांमध्ये बदल होतात. बघा बिगला पुढच्या कंपॅरेटिव्ह सेंटेन्स मध्ये ER डबल G झालं आणि ER हा प्रत्यय लागला. त्यानंतर EST फॉर सुपरलेटिव्ह डिग्री. अगेन इन सेकंड पिक्चर mobile is more useful. More word is there. Most word is there for superlative degree. अशा प्रकारे आपण विशेषणांमध्ये बदल करून विशेषणांचा चढता क्रम दाखवतो. पण डिग्री आता तुम्ही इतकी वाक्य पाहिली तर तुमच्या असं थोडंसं लक्षात आलं का की when we compare the things, when we compare so many things, there are some changes in the adjectives. काही बदल होतात adjectives मध्ये. आता छोटे वॉवेल्स असतील तर त्याच्यामध्ये कधी कधी शेवटचा जो वर्ण असतो तो पुन्हा येतो. बघा इथे T इज द लास्ट वॉवेल. पुन्हा रिपीट झालेलं आहे ते वेट, वेटर, डबल T, वेटेस्ट. बिग, बिगर, बिगेस्ट. थिन, थिनर, थिनेस्ट. सॅड, D is the last vowel. सॅड, सॅडर, सॅडेस्ट. म्हणजे जेव्हा शॉर्ट वॉवेल वर्ड असतात तेव्हा आपण त्याचा जो अंतिम वर्ण आहे तो डबल होतो. असे काही बदल होतात. आपण जेव्हा प्रॅक्टिस अधिक वाक्यांची करू तेव्हा आपल्याला ते सरावाने समजत जातं की इथे या पद्धतीने मला डबल T करावा लागेल, डबल D लिहावा लागेल. आता काही शब्दांचा एंड ई ने होतो मग तिथे पुन्हा आपण ER नाही वापरत. मग त्याच्या पुढे ER जे आपल्याला कंपॅरेटिव्हचं दाखवायचं आहे, इन द वर्ड नाईस इज ऑलरेडी देअर इन द एंड. सो वी पुट ओनली R हिअर. नाईस, नाईसर, नाईसेस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. सिंपल, सिंपलर, simplest. Strange, stranger, strangest. पहा मागे आपण शेवटचं जे व्यंजन आहे ते डबल होतं, त्याची पुनरावृत्ती होते. इथे ई असेल तर आपण फक्त R आणि ST एवढाच प्रत्यय जोडतो. असे छोटे छोटे बदल. आता Y असेल तर काय होईल? जसं आपण सिंग्युलर प्लुरल मध्ये करतो तसंच. हेवी कंपॅरिझन होताना हेवीचं हेवियर होतं पण त्याच्यामध्ये Y च्या ऐवजी I. वी यूज I instead of Y. Heavy, heavier, heaviest. Early, earlier, earliest. Happy, happier, happiest. HAPPY, happy. In the comparative degree, we use I instead of Y. Y च्या ऐवजी आपण I वापरलाय आणि त्याच्या पुढे आपलं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं जे जो शब्द आपल्याला जी अक्षरं वापरायची असतात ER. हॅपीयर, हॅपीएस्ट, EST आणि Y ऐवजी आलेला आहे I. तर ज्या शब्दांचा शेवट Y या व्यंजनाने होतो तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे बदल होतात. IER कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आणि IEST सुपरलेटिव्ह डिग्री. आता काही बघा आपल्याला बघतानाच काही शब्द असे मोठे वाटतात. FUL असं जेव्हा शेवट असतो, चिअरफुल, फेथफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, जॉयफुल असे अनेक विशेषण आपण वापरतो. याच्यासाठी मोर आणि मोस्ट वापरलं जातं. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये मोर आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये मोस्ट. फेथफुल, मोर फेथफुल, मोस्ट फेथफुल.
सक्सेसफुल, मोर सक्सेसफुल, मोस्ट सक्सेसफुल. तसंच कधी कधी ING हा प्रत्यय लागूनही विशेषण तयार होतं. इंटरेस्टिंग. दिस स्टोरी इज मोर इंटरेस्टिंग. मोर इंटरेस्टिंग, मोस्ट इंटरेस्टिंग. शॉकिंग. मोर शॉकिंग, मोस्ट शॉकिंग. बोरिंग. मोर बोरिंग, मोस्ट बोरिंग. आणखीही काही अशी ऍडजेक्टिव्ह आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कंपॅरिझन दाखवताना मोर आणि सुपरलेटिव्ह डिग्री दाखवताना मोस्टचा वापर करावा लागतो. डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट. ऍडव्हान्स, मोर ऍडव्हान्स, मोस्ट ऍडव्हान्स. सिग्निफिकंट, मोर सिग्निफिकंट, मोस्ट सिग्निफिकंट. या पद्धतीने आपण डिग्रीजचा वापर करताना, डिग्रीजची वाक्य तयार करताना विशेषणांमध्ये बदल घडवून आणतो. आता इथे जरा काळजीपूर्वक पहा. सगळीकडेच काही ER, EST असं लागून डिग्रीज तयार होत नाही, किंवा कधी कधी मोर आणि मोस्ट सुद्धा लागत नाही. मग वेगळंच क्रियापदाचं रूप तयार होतं. अशीही काही विशेषणं आहेत ज्यांना आपण इररेग्युलर ऍडजेक्टिव्ह म्हणतो. इररेग्युलर फॉर्म्स ऑफ कंपॅरिझन म्हणजे ही जशी नियमित आपण रेग्युलरली वापरतो, बोल्ड, बोल्डर, बोल्डेस्ट, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट, स्लो, स्लोअर, स्लोएस्ट, ही आपण नॉर्मली जशी नेहमी वापरतो त्या पद्धतीची साधी विशेषणं. पण ही तर थोडीशी वेगळीच विशेषणं आहेत. मग याचे फॉर्म पण बघा कसे वेगळेच झालेले आहेत. गुड, बेटर, बेस्ट. आजचा आपला थॉट ऑफ द डे होता, टर्न युअर गुड इंटू बेटर. अधिक चांगलं करा. आणि टर्न युअर बेटर इंटू बेस्ट. चांगल्यापेक्षा उत्तम करा, उत्तम पेक्षा उत्कृष्ट करा. गुड, बेटर, बेस्ट. बॅड, वर्स, वर्स्ट. मेनी किंवा मच असेल तर मोर, मोस्ट. लिटिल, कमी. लेस, आणखी कमी. लिस्ट, सर्वात कमी. ओल्डचे दोन प्रकारे फॉर्म बनतात. ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट किंवा ओल्डचं एल्डर, एल्डेस्ट. एल्डर आणि एल्डेस्ट हे व्यक्तींविषयी वापरले जातात. शी इज माय एल्डर सिस्टर. ती माझी मोठी बहीण आहे. फार, फर्दर, फर्देस्ट यांना आपण इररेग्युलर फॉर्म्स ऑफ कंपॅरिझन म्हणतो. कारण जसं आपण सवयीने ER आणि EST लावतो, मोर आणि मोस्ट लावतो, त्यापेक्षा ही थोडीशी वेगळी बनतात. तर ही लिस्ट आपण लक्षातच ठेवायची आहे. फार मोठी नाहीये ही लिस्ट. आता आणखी थोडं पुढे जाऊया. आणि आपण जे आता 3 डिग्री शिकलो ती कशा प्रकारे, जी कंपॅरिझन ऍडजेक्टिव्हची शिकलो ती कशा प्रकारे वाक्यांमध्ये वापरली जातात त्याच्याबद्दलची उदाहरणं मग इथे तुमच्या समोर ठेवली. सो लेट्स रीड दिस सेंटेन्सेस. Cat is a small animal. No change in adjectives. Small remains small. When I compare mouse and cat, mouse is smaller than cat. And when I compare ant also, cat, mouse and ant. मग या तिघांमध्ये ant is the smallest animal among them. बघा, in comparative ER and then, and in superlative EST and the. Before adjective the is there. Jay is as clever as Yash. यश सारखाच तो हुशार आहे. पण रोहित is clever than Jay. रोहित हा जय पेक्षा हुशार आहे. And Sunil is cleverest among all of them. सर्वात हुशार सुनील आहे. Rani's handwriting is good. Pooja's handwriting is better than Rani. Good. This is the adjective, irregular adjective
and when it change its form, it become better. ते त्याचं रूप बदलून कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये बेटर झालं. आणि तन्वीज हँडरायटिंग इज द बेस्ट इन द क्लास. Pigeon is beautiful. Parrot is more beautiful than pigeon, and peacock is the most beautiful bird. बघा, विशेषण आपण वाक्यांमध्ये एकाच पद्धतीने किंवा एकाच पद्धतीचा अर्थ सांगण्यासाठी वापरत नाही. आपण बऱ्याचदा तुलना करतो दोन गोष्टींची किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टींची, तेव्हा आपण डिग्रीजचा वापर आपल्या वाक्यांमध्ये करत असतो. त्यातून आपल्याला त्या गोष्टीची, व्यक्तीची क्वालिटी कुठपर्यंत आहे त्याचा अंदाज येतो. दोन गोष्टींमध्ये ही जास्त आहे, अनेक गोष्टींमध्ये ही एक गोष्ट सर्वात जास्त आहे. या पद्धतीचा आशय आपण कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री मधून व्यक्त करत असतो. म्हणजे आज आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन कशाला म्हणतात ते शिकू. आता याचे कीवर्ड्स तुम्हाला सांगते, कसं पटकन ओळखायचं. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ऍडजेक्टिव्ह रिमेन्स ऍज इट इज, जसं आहे तसंच ते राहतं. कधी कधी पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यांमध्ये ऍज येते, ऍज म्हणजे याप्रमाणे हे. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये ऍडजेक्टिव्हला ER हा प्रत्यय लागतो. ER is added to the adjective or more. आणि कंपॅरेटिव्ह वाक्य ओळखण्याची खूण म्हणजे then. त्यामध्ये दोन गोष्टींची तुलना केलेली असते. मग आपल्याला पेक्षा अशा अर्थाचा आशय व्यक्त करायचा असतो, तेव्हा then इंग्रजीमध्ये then वापरलं जातं. आणि सुपरलेटिव्ह डिग्री ओळखण्याची खूण म्हणजे EST किंवा most. We added EST to the adjective, or before adjective we use most. And the is must in superlative degree. Adjective च्या आधी आपण the वापरायचं असतं. The most beautiful, the most faithful. या पद्धतीने सुपरलेटिव्ह डिग्री तयार होते. मग आज आपण शिकलो की विशेषण जेव्हा आपण वाक्यांमध्ये वापरतो, त्यांच्याबद्दल तुलना करतो, तेव्हा डिग्रीज ऑफ कंपॅरिझन होतं. And there are 3 forms of comparison: positive, comparative, and superlative. So these 3 degrees are here: positive degree, comparative degree, and superlative. आता 3 डिग्रीजचा आपण विचार केला, कशा प्रकारे आपण वाक्यरचना करतो याबद्दलही आपण बोललो. आता इथे तुम्हाला एक टेबल दिसतंय. कंप्लीट द टेबल विथ पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म्स ऑफ द ऍडजेक्टिव्ह. सांगू शकाल हॉटचं पॉझिटिव्ह डिग्री काय येईल? सांगू शकाल हॉटची पॉझिटिव्ह डिग्री काय येईल? टीचर. सॉरी, हॉटर. याचं पॉझिटिव्ह फॉर्म काय येईल? येस, हॉट, हॉटर. हॉटर. And next? Hottest. Very good. So what is the positive and comparative of brightest? Bright, brighter, brighter. Very good. Shabbas. Healthy? Teacher, healthy. हेल्दीचं काय येईल बेटा कंपॅरिझन? हेल्दर. मी बोलू बरोबर आहे, बरोबर. हेल्दियर, हेल्दीस्ट. हेल्दीएस्ट. करेक्ट. आता मध्ये कंपॅरेटिव्ह दिले आपल्याला मोर सिग्निफिकंट. मग त्याचं पॉझिटिव्ह काय येईल?
Significant. Yes. So read all the 3 degrees. Significant. And superlative is the most significant. Excellent. Excellent. आता इथे मोस्ट दिलंय. मोस्टचं पॉझिटिव्ह मी सांगते. मेनी किंवा मच. मग मध्ये काय येईल? मेनी. हा. Much येणार. Much, more, most. Very good. शाबास. Much, more and most. आता सक्सेसफुलचं. Teacher Successful, more successful, most successful. येस येस. सक्सेसर कोण म्हटलं बाळा? हा, सक्सेसर असं होत नाही. तिकडे फुल आहे बघ. आपण चार्ट मध्ये पाहिलं की वर्ड्स एंडिंग इन फुल FUL तेव्हा आपण मोर किंवा मोस्ट हे ऍड करतो. मोर सक्सेसफुल, मोस्ट सक्सेसफुल. ओके. फायनल. Teacher, fine, finer, finest. Chabas. Very good. And the last one is superlative, most careful. Careful, most, more careful, most careful. Very, very good. बरोबर. आपण जे जे चार्ट पाहिले त्यातले काही ऍडजेक्टिव्ह इथे वापरलेले आहेत. कुठे व्यंजन रिपीट होतं, कुठे वायच्या ऐवजी आय येतं, मोर आणि मोस्टचा वापर केला जातो. अशा प्रकारे हा चार्ट आहे. आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात मध्ये सुद्धा या प्रकारचं टेबल कंप्लीट करण्यासाठी दिलेलं आहे. तेही करायचंय. आता याच्यात खाली जे आपल्याला वाक्य दिलेली आहे यातल्या 2-3 सेंटेन्सेसची तुम्ही डिग्री ओळखू शकाल का? विच इज पॉझिटिव्ह डिग्री सेंटेन्स, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह? बघा. अँड्रिकल्स वॉज अ काइंड मॅन. आपला धडा झालाय काइंड. Teacher positive. शाबास. शाबास. Who will read the second sentence? मी वाचू गायत्री. Please, Gayatri, go ahead. It was It was the greatest. strong in the sea. Degree. Superlative degree. Very good. का बरं सुपरलेटिव्ह आहे गायत्री? टीचर कारण त्याच्यामध्ये ग्रेटेस्ट आला. हा. आला शेवटी. शाबास. व्हेरी गुड गायत्री. आता थोडं भरभर पुढे जाऊया. आता He is हे बघा. younger than me. ओके. Comparative. येस. वाय कंपॅरेटिव्ह? Because in the adjective there is added ER. येस. व्हेरी गुड. व्हॉट्स युअर नेम? Vidushi Singh. व्हेरी गुड बेटा. माय एक्सपिरियन्स इज वर्स्ट. वर्स्ट. द वर्स्ट. Teacher positive. My experience is the worst. This is irregular form of Teacher. adjective. Yes. Sport are नाही नाही बेटा. वरचं हा ते पण वाचूया. पण माय एक्सपिरियन्स इज द वर्स्ट याबद्दल सांगते. बघा. वर्स्ट, बॅड, वर्स, वर्स्ट हे अनियमित रूप आहे. ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. तिथे आपल्याला विशेषणाच्या मागे द दिसत आहे. Sports are as important as study. No changes in important. म्हणजे स्पोर्ट हे स्टडी इतकेच महत्वाचे आहे. Which degree? Teacher positive. Very good. And Bihu is the most joyous dance in Assam. Teacher, it is comparative. Yes, very good. म्हणजे आपल्याला ज्या ER आहे, द आहे, दॅन आहे असे जे कीवर्ड्स आहे याच्यावरून डिग्रीज ओळखता येतात आणि आपल्याला ते जमेल हळूहळू. आता तुम्हाला होमवर्क बघा थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे हा. इथे तुम्हाला पिक्चर्स दिसतात. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लुक ॲट द गिव्हन पिक्चर्स अँड फ्रेम सेंटेन्सेस. तुम्हाला जसं वाक्य बनवायचंय तसं.
तसं वाक्य तुम्ही डिग्रीचं तुम्ही पॉझिटिव्ह घ्या, कंपॅरेटिव्ह घ्या, सुपरलेटिव्ह घ्या. मग तुम्ही कोणत्या ऍडजेक्टिव्हचा थोडा यात उपयोग करू शकता. स्ट्रॉंग ह्या ऍडजेक्टिव्ह वापरू शकता. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं. बियर. बियर इज स्ट्रॉंग. पॉझिटिव्ह. Elephant is stronger than bear. And lion is the strongest among all animals. बरोबर. म्हणजे मी या चित्रांच्या साठी वरील सगळी विशेषणं स्ट्रॉंग, फास्ट, बिग वापरून अनेक वाक्य तयार करू शकते. यांची कंपॅरिझन करू शकते. कधी दोन प्राण्यांची, कधी सगळ्यांची. ही दिलेली विशेषणं वापरून तुलनात्मक वाक्य. I can make sentence of comparison. Okay, so this is your homework. तुम्ही सगळ्यांनी हा लेसन फार लक्षपूर्वक ऐकलात, खूप चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण आपला अभ्यास सुरूच ठेवायचा आहे.